ते सिम्पटम सांगताना आई वडील छान सांगतात, वडील आई खूप छान सांगतात, सगळं घराचं खरं काही शरीर वाढत नाही. आपल्या काळात ते काय बरोबर माणसामध्ये प्रकार चालतोय डोक्यांचा लवकर सापडतच नाही, तो सापडून जाईल. Great weakness and weariness, tendency to take further repeat. थायरॉइड मध्ये होता है ना, ऍडिशन मध्ये काय वाटतं माहिती. कोल्डनेस, चिल्ड्रन टॉक लेट, क्रॉस, इरिटेबल, क्राय फ्रॉम स्लाइटेस्ट कॉज. कॅकेक्सिया, मलेरिया, ओव्हर सेन्सिटिव्ह टू all start of increases, whiter, पुढे hyperthyroidism. ऍडिशन निश्चित केले का चमत्कारिक शब्द दिला आहे, कारण तो लिहिणारा पुस्तकाला MBBS वाला होता. म्हणजे मी का असं म्हणून सांगतो, ज्यांना आहे ना आता बेस आता नाही मिळणार, थोडा आपण पाडीमध्ये नाही शिकणार, त्यांच्यासाठी आम्ही म्हणून रिपीट वाचा, एकदा वाचून सोडू नका, त्याच्या माइंडमध्ये कधी येणार. इतके नाव दिल्यानंतर वरचे सगळे जे वाटतं सिम्पटम आहे ना, ते सगळे ते डिसीजचे ड्रायनेस ऑफ स्किन, नायट्रम, रिटेन्शन ऑफ नायट्रम. बघा पॅथॉलॉजीमध्ये रिटेन्शन ऑफ नायट्रम कधी कधी होतं. नंतर माइंड बघा मग तुम्हाला सापडून जाईल काय गोष्टी होतात. म्हणजे ती गोष्ट फार डिटेलमध्ये आहे, सिंपल सांगायचं झालं ना फार काही गोष्टी लोक करतात. एखादं नॅट्रम आहे ना, मी नेहमी बघत असतो डेव्हलपमेंट, चालायला बोलायला उशिरा काशी चांगलं सांगू शकतो आपण विकनेस का आलं त्याच्यामध्ये, इमर्जन्सीमध्ये काय करायला पाहिजे, एकदम फिक्स आहे. त्या लेवलला ग्रीप गेले की असं होतं. हे तुम्ही पण ॲलोपॅथिक पेक्षाही चांगलं मॅथमॅटिक्स तयार करू शकता. युनिव्हर्सल, विमानामध्ये ताप आला तरी पॅरासिटामॉल द्यायचं, बरोबर ना. त्याच्यापेक्षा मी म्हणतो ना आपलं खूप मॅट्रिक्स चांगला आहे. आपली जी त्रिकालवादी सत्य आहे, आपण पुढच्या काळात पण टिकून राहणार. पॅरासिटामॉल तरी 750 850 होऊ शकतो, पण आपलं 30 राहू, टेन्शनच नाही आपलं. तरी तुम्ही तयार नाही, तुम्ही कमाल. पुढे डायबिटीज पण लिहून टाकलं आहे, कल्याण झालं, 4 एवढे मोठे एंडोक्राइन डिसीज तुमच्या समोर लिहिले त्यांनी, आणि आम्हाला नॅट्रम एंडोक्राइन जातो का नाही माहिती. आणि आम्हाला माहिती आहे सर की एंडोक्राइन चॅप्टर ऑर्डर्स मध्ये आहे. काय झालं माहिती, नॅट्रमवर 4 पॅराग्राफ खर्च केले त्या विचारांनी एंडोक्राइनसाठी. तुम्ही मिस करू शकता. म्हणजे तुम्हाला अजून डॉक्टर हा शब्द मनामध्ये उतरू द्या, छान करा त्या सीटोस म्हणजे बाहेर पिताना तसंही वागा. त्यामध्ये पुढच्या तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी आली पाहिजे की मी पेशंटला सगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल, पुढे जाऊ शकतो तुम्ही 100%. ट्विस्टिंग इन मसल, फ्रिक्वेंट स्टार्ट इन अप्पर पार्ट ऑफ द बॉडी, अंडरलाईन करून ठेवायला अशी सिम्पल मिस नाही करायचे. बघताना कोरिया, जम्पिंग आफ्टर फ्लाईट, इल इफेक्ट ऑफ डिसअपॉइंटमेंट, ते लक्षात होते आमच्या. फ्लाईट, ग्रीफ, fit of passion, loss of fluid, underlying the loss of fluid, masturbation, super vitality, injury to head, silver salt, young girls become in love and fall in love with the married man. एका वाक्यात एका सेंटेन्स मध्ये पूर्ण नॅट्रम. पॅरालिसिस फ्रॉम इमोशन, सेक्शुअल एक्सेस, likes to be covered but does not get the एकदम छान होईल ॲडिशनसाठी. ट्रिम्बलिंग ऑफ द होल बॉडी फ्रॉम स्मोकिंग, टोबॅको, आवर्जन टू टोबॅको आहे, चांगलंच आहे, तर तरी पण झालं तर अशा सिद्ध येऊ शकतात. एवढ्या पॅराग्राफमधून आहे ना
ॲडिजन्स टिपिकल हायपरमध्ये लवकर कोण जातो नॅट्रोन आहे म्हणून, वायटरमध्ये कोण जातो पेशंट जसा बोलतो तसा एव्हिडन्स आहे. फक्त त्याला डायबिटीजमध्ये यूज करताना आणि ॲडिजनमध्ये यूज करताना काही स्पेसिफिकच गोष्टी बघायच्या. ते जमलं की नॅट्रोन सक्सेसफुल. मी म्हणतो तुम्ही ज्यांना अर्ली एजमध्ये नॅट्रोन दिले समजा 10 वर्ष 15 वर्ष असेल त्यांच्या भविष्यामध्ये ते एकदम एंडोक्राईनला त्यांनी पोस्टपोन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ब्रीथ जरी आलं तरी तिचं आपण झालं त्याचा फार फास्ट एंडोक्राईनकडे जाणारा मेडिसिन कोणती असेल ना ती आहे म्हणून नॅट्रोन. पण ऑल म्हणजे जेवढे काही मिनरल आहेत ना ते सगळे मिनरल मॅक्झिमम मेटल सुद्धा आणि मेटलमध्ये सगळ्यात मेटल आर्जिनिटम नायट्रेट अजिबात विसरायचं नाही. या मेटलला थायरॉइडमध्ये आलं हायपर थायरॉइडिझम मध्ये ना मी म्हणतो एखादा आयोडन पहिले चॉईस करू नका पण आर्जिनिटमला आधी बघा. इम्पेशन्स त्याला असं वाटतं मी परफॉर्म केलं तरच काहीतरी माझं जीवन आहे नसतं नाहीच. अशा स्टेजला येऊन पोहोचलेला पेशंट फक्त हायपर मेटाबॉलिझम मध्ये मेटाबॉलिझम थायरॉइड सेम कंप्लेंट म्हणजे मग त्याला तिथं सगळ्या गोष्टी जाणून होतं. हे लोक फार स्लो आहेत, मी फास्ट झालो, वेळ कसं काय कटत नाही, ते सगळं त्या थायरॉइड मध्ये गेल्यानंतरची एंट्री आहे. बोर्डम इम्पेशन्स दोन्ही सांगितले. परसेप्शन ऑफ टाइम ज्या ज्या ठिकाणी टाइमचे रुब्रिक आहेत ना त्या त्या ठिकाणी एंडोक्राईन पुश एंट्री मारतो तो एंडोक्राईन मध्ये टाइम रिलेटेड फॅक्टर. वेळ कुणाला इम्पॉर्टन्स असतो तुम्हाला अजिबात नाही. तर या एजमध्ये खूप मॅनेज करण्याचा प्रयत्न करून टाइम मॅनेज होता होत नाही. म्हणून मी ना नॅट्रम टू फॉस्फरस तरी आपण छान स्टोरी सांगतो. हे मेडिसिन इतका फास्ट कशा डेव्हलप होतात बॉडीमध्ये, ओके कुठं ब्रेकअप होतं स्वतःला कुठं एकदम कोलॅप्स करून घेतात. म्हणून एंडोक्राईनला शार्प लक्षात ठेवायचं नाही. नॅट्रम हा फार फास्ट प्रोग्रेस करतो त्या सिस्टीमला. पर्टिक्युलरली आधी थायरॉइड जर ठीक झालं तसं डायरेक्ट ॲड्रिनल ग्लँड रिटेन्शन ऑफ कोणाकडून कॉर्टिसोल अल्डोस्टेरॉन डिक्रीज ACTH विसरू नका. अजून वाचलंच नाही म्हणून हे असं होतं. आम्ही रिम सिस्टीम चालू केलं ना तुमच्या सिस्टीमसोबत राहत चला तरच तुम्हाला खूप काही थेरॅपॅटिक्स असं हे आता झालं नंतर बघणार पण नाही मला माहिती. हा छान आहे नॅट्रम सिम्पटम नाही सांगितलं तर कुठं चांगलं असेल ना आता बघा हेडमध्ये सिम्पटम माहीत नाही म्हणजे हेडमध्ये ॲडिजनमध्ये वाचलंय सांगायचं चान्सच नाही दिला. एक सिम्पटम ना त्याच्यात